हाऊसिंग सोसायटी नोंदणी आणि जमीन नावावर करण्याचे म्हणजे कन्व्हेन्स करण्याचे 21 फायदे. सदनिकाधारक संघटित होतात. सामूहिक प्रयत्न करून कामं करून घेता येतात. कायदेशीर लढाईसाठी लागणारा निधी उभारता येतो. जमीन नावावर करून घेतल्यानंतर प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी बनते. FSI वाढला तर त्याचा लाभ बिल्डरला घेता येत नाही. त्याची संपूर्ण मालकी ही हाऊसिंग सोसायटीची असते. त्यामुळे सुधारित बांधकाम करताना सोसायटीच्या नावाने अर्ज करावा लागतो. परिणामी आणखीन बांधकाम बिल्डरला करता येत नाही. बिल्डरने मेंटेनन्सच्या नावाखाली घेतलेल्या रकमेचा हिशोब मागता येतो. बिल्डरने कॉर्पस फंड घेतला असेल तर तो सोसायटीच्या अकाउंटवरती घेऊन सभासद त्याचा नियोजन करू शकतात, विनियोग करू शकतात. बिल्डरने सर्व सुविधा दिल्या नसतील, अपूर्ण सुविधा दिल्या असतील, अपूर्ण सेवा दिल्या असतील तर त्यासाठी बिल्डर विरोधात कायदेशीर लढा उभारता येतो. फ्लॅटची किंमत वाढते. फ्लॅट विक्री करताना कर्ज मिळणं सोपं होतं. फ्लॅट विक्री करताना बिल्डर NOCच्या नावाखाली 50,000, 1 लाख, 1.5 लाख अशी लुबाडणूक करतात. त्याला आळा बसतो. सोसायटी झाल्यानंतर मेंटेनन्स गोळा करणं सोपं होतं. बिल्डरच्या विक्री न झालेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स गोळा करता येतो. जमीन मालकांच्या फ्लॅटचा मेंटेनन्स घेता येतो. मेंटेनन्स बुडवणाऱ्यांची संख्या कमी होते. थकबाकीदारांकडून मेंटेनन्सची वसुली करणं सोपं होतं. संस्थेची स्वतःची नियमावली बनते. पार्किंगबाबत नियम बनवता येतात. खेळाबाबत नियम बनवता येतात. पाळीव प्राण्यांबाबत नियम बनवता येतात. उपद्रवी सभासदाला काढून टाकणं सोसायटीला शक्य होतं. गोळा केलेल्या मेंटेनन्सचा कायदेशीर हिशोब ठेवता येतो. त्याचं लेखापरीक्षण करता येतं. मेंटेनन्समध्ये घोळ केल्यास ती रक्कम वसूल करणं सोसायटीला शक्य होतं. देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी करणं शक्य होतं. पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून पदावर येत असतात. जर पदाधिकारी त्यांचं कर्तव्य बजावत नसतील तर त्यांना दूर करून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करता येते. टेरेसवर होर्डिंग लावून निधी उभारता येतो. टेरेसवर मोबाईल टॉवर उभारून पैसे कमवता येतात. संस्थेचा पुनर्विकास करणं शक्य होतं. त्यामुळे मंडळी, शक्य तितक्या लवकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नोंद करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. लवकरात लवकर संस्था नोंद करून जमीन नावावर करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. सोसायटी नोंदणी बिल्डरशिवाय करता येते. त्याचबरोबर जमीनसुद्धा बिल्डरच्या सहकार्याशिवाय सोसायटीच्या नावावर करता येते. बिल्डरशिवाय सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करायची असेल किंवा जमीन नावावर करायची असेल तर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. डिअर सोसायटी आपल्याला याबाबत पूर्ण सहकार्य करेल.